अयोध्येमध्ये 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होते। मात्र उद्घाटनाच्या पूर्वी मंदिराचं काम जे आहे ते जोरामध्ये सुरू आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती भाविकांची रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। आपण पाहतोय की राम मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यांवरती ही भाविकांची गर्दी आहे। मात्र सुरक्षेची सगळी खबरदारी जी आहे ते या मंदिर परिसरामध्ये घेतली जाते, ते म्हणजे मोबाईल असेल, त्यामुळे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जमा करून घेतल्या जातात आणि त्यानंतर रामाच्या दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात येतं। प्रत्येक भाविकाची अयोध्येमध्ये आल्यानंतर इच्छा असते ते म्हणजे रामाचं चरणस्पर्श व्हावं, रामाचं दर्शन घ्यावं। अगदी त्याच आस्थेनं आणि श्रद्धेनं हे सगळे भाविक जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहतोय की अयोध्येमध्ये राम मंदिराचं हे काम जे आहे ते जोरामध्ये सुरू आहे। हा राम मंदिराकडे जाणारा घाट रस्ता जो आहे त्या घाट रस्त्याला सुद्धा सुशोभीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती करण्यात येते। कामाची सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळते, कारण 22 तारखेला या मंदिराचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती भाविकांची गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। मंदिराचं काम आणि आजूबाजूला सुरू असणारी ही कामं जी आहेत ती जोरामध्ये सुरू आहेत, म्हणजे दर्शन रांगेची व्यवस्था जी आहे त्या मंदिरामध्ये करण्यात येते आणि त्यासाठीची वॉकिंग व्यवस्था जी आहे आणि त्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतं। मात्र सकाळपासूनच हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतर रामाचं दर्शन घेण्यासाठी या घाटमार्गावरती आपल्याला ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होते। त्या पार्श्वभूमीवरती कामाची लगबग जरी सुरू असली तरी सुद्धा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती रामाचं आस्थेनं आणि श्रद्धेनं दर्शन घेता यावं यासाठी राम मंदिराच्या परिसरामध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन राकेश सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।